गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो। शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे। विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याचा उत्सव पूर्वापार परंपरेने साजरा करण्यात आला। हिंदू नववर्षाचेही तेवढ्याच हर्षोल्लासात स्वागत करण्यात आले। त्यानिमित्ताने शहरात वेगवेगळ्या भागात शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या। विचुंबे ग्रामपंचायत येथे भव्य शोभायात्रा काढण्यात आली। हे या उत्सवाचे प्रथमच वर्ष होते ज्यामध्ये 250 कुटुंबीय सहभागी झाले होते। 150 लेझिम पथक सामील झाले होते। अतिशय भव्य दिव्य व नेत्रदीपक अशी ही शोभायात्रा होती। याचीच माहिती काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी। आता आपला विचुंबे आणि उसरली हे पूर्वी गाव होते, पण आता ग्रामीण भागनं आता शहरीकरण झालेलं आहे। याच्यामुळे लोकसंख्या खूप वाढलेली आहे आणि हिंदू संघटना आपल्याकडे ज्या आहेत त्या असे बरेच लोक इथे राहतात। तर त्यांनी आम्ही मागील 1 महिनाभरापूर्वी अशी मीटिंग झाली होती आणि त्या मीटिंगमध्ये ठरलं की आता आपण विचुंब्यातून आता आजच्या दिवशी म्हणजे 30 तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी आपण एक यात्रा काढू। त्यामुळे सर्व सोसायटीतल्या लोकांनी आज ही शोभायात्रा सर्व विचुंबे गावातील रहिवासी सोसायटीचे सर्व मिळून एकत्र या शोभायात्रा काढलेली आहे। आता हे हजारो लोक आहेत, फॅमिली भरपूरच आहेत, पण असे हजारो राहणारे लोक आहेत आणि इथं मला वाटतं 1000पेक्षा जास्त आता पब्लिक। त्यांचे सर्वांचे मी रहिवाशांचे आभार मानेन की एकदा ठरलं आणि लगेच या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला। त्यामुळे मी इथं राहणारे आपल्या विचुंब्यातल्या देवद उसरलीमध्ये सर्व रहिवाशांचे आभार मानेन। आता आमचा पहिलाच वर्ष आहे, त्याच्यामुळं पुढच्या वर्षी पब्लिक याच्यापेक्षा जास्त। गुढीपाडव्याच्या निमित्ताने मी आता सर्वांना अशा शुभेच्छा देईन का वर्ष तुम्हाला सर्वांना सुख समृद्धी आणि भरभराटीचा आणि सुखी जीवन जावं असं मी सर्व रहिवाशांना आणि सर्वांनाच नागरिकांना शुभेच्छा देईन। ओके, आम्ही विचुंबे गावचे सर्व गावकरी आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने आणि नववर्षाच्या निमित्ताने आम्ही शोभायात्रा काढत आहोत आणि हे गुढीपाडव्याच्या निमित्त साधून आम्ही पहिल्यांदाच हे शोभायात्रा काढत आहोत। आणि मी या कृष्णवंदना सोसायटीचा सदस्य आहे आणि यावेळी लेडीज लोकांनी लेझिम पथक बनवलेलं आहे आणि लेझिमने भरपूर सहकार्य करून लेझिमची प्रॅक्टिस भरपूर दिवस करत आहोत आणि आता शोभायात्रेची सुरुवात आम्ही करणार आहोत आणि सर्वांना नववर्ष व गुढीपाडव्याच्या शुभेच्छा। याच्यामध्ये जवळपास 250 ते फॅमिली आले असतील आणि 150 ते 150 लेडीज लेझिम पथकामध्ये। कार्यकर्ते म्हणजे जे सहभाग व्हायला लागलेत गावकरी आहेत ते जवळजवळ 300 ते 400 लोक आहेत। आम्ही म्हणजे गेले आता जवळजवळ आम्ही 14 वर्षापासून आहे, पण पहिल्यांदा विचुंबे गावामध्ये हे असं एवढं मोठं प्रमाणावर होत आहे। याच्या आधी काय प्रत्येकजण आपल्या घरी करत होतं। गेले 2-3 वर्ष महिलांचा आणि खास करून लहान मुलं तरुण मुलांचा सहभाग फार जास्त वाढलेला आहे। एक जागरूकता जी आहे ती जास्त आपण इंग्लिश नवीन वर्षापेक्षा मराठी नवीन वर्ष मराठी सण याच्याकडे कल थोडा जास्त वाढायला लागलेला आहे। हे फारच आनंदाची गोष्ट आहे। पहिलं वर्ष आहे तरी एवढे महिला एवढे लोक आहे। आमची खात्री आहे का याच्या पुढे येणाऱ्या काळामध्ये कमीत कमी 50% जास्त विचुंब्यातले रहिवासी त्याच्यात सहभागी होतील, मोठी पदयात्रा निघेल। खात्री आहे, अपेक्षा नाही खात्री आहे। सगळ्यांना श्रेय आहे, खास करून महिलांनी पुढाकार घेतला। गेले 15 दिवस जवळजवळ ते तयारी करताय, म्हणजे लेझिमची प्रॅक्टिस असो, अरेंजमेंट काय करायचं कसं करायचं, तर महिला आणि लहान मुलं यांना जास्त श्रेय दिलं।